आता आपल्याला रेडी करायचं आहे फ्लॉवर. हे जे फ्लॉवर आहे ते, त्यासाठी 3 कलर यूज करणार. स्टार्टिंग मी लाईट ब्राऊन कलर, नंतर डार्क ब्राऊन कलर आणि येल्लो कलर. स्टार्टिंग लाईट ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि आधीचे जेवढे पण आपण जे बनवलेत हे दोन्ही पण, त्याला 9 खांबांचा बेस घेतला आहे. पण आता आपल्याला 6 खांबांचा बेस घ्यायचा आहे. त्यासाठी मी मॅजिक सर्कलमध्ये एक चेन घेणार आणि 6 सिंगल खांब बनवून घेणार. एक, दोन, 3, 4, 5 आणि 6. हे 6 सिंगल खांब आपण बनवून घेतलेले आहेत. दोरा खेचून घ्यायचा आहे पूर्ण आणि हा जो पहिला सिंगल खांब बनवलेला आहे त्या खांबावरती 2 खांब बनवायचे आहेत. हा आपला पहिला खांब, दुसरा राऊंडचा, त्याला स्टिच मार्क केला आहे आपण. पहिलं राऊंड हे 6 खांबांचं आहे. दुसरं राऊंड आपलं प्रत्येक खांबावरती 2-2 याप्रमाणे 12 खांबांचं होईल. पहिला खांब आपण बनवलेला आहे, त्याच खांबामध्ये आपण दुसरा खांब बनवायचा आहे. 2 झाले. त्याच्या पुढे तिसरा, दुसऱ्या खांबावरती चौथा, असे हे उरलेले 4 आहेत. त्याच्यावरती पण 2-2 खांब घालून घ्यायचे. म्हणजे 6 वरती आपण 12 डबल खांब घालून घेणार आहे. आपलं दुसरं राऊंडसुद्धा कंप्लीट झालेलं आहे. तिसऱ्या राऊंडसाठी आपण डार्क ब्राऊन कलर यूज करणार. हा जो दुसऱ्या राऊंडचा पहिला खांब आहे तिथला स्टिच मार्क काढायचा आहे आणि तिथूनच ह्याला स्लिप स्टिच, हा जो शेवटचा टाका आहे त्या टाकाचा हा दोरा खेचायचा आहे. म्हणजे हा दुसरा राऊंड पण कंप्लीट झाला आणि तिसऱ्या राऊंडचा दोरासुद्धा आपला स्टार्ट झाला आहे. त्याला इथे एक सिंपल नॉटने सिक्युअर करून घ्यायचं. आणि हा लाईट ब्राऊन कलर दोरा कट करून घ्यायचा. आता हा डार्क ब्राऊन कलर आहे, त्या कलरने तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला 18 खांब घालून घ्यायचे आहेत. 18 म्हणजे एका खांबामध्ये पहिल्या खांबावरती एक सिंगल खांब घ्यायचा आहे. याला स्टिच मार्क पण करायचे. पहिला खांब आहे आपला. तसंही हा वेगळ्या कलरचा आहे त्यामुळे दिसतोच, तरीसुद्धा एक सवयीप्रमाणे आपण स्टिच मार्क लावून ठेवायचा. आणि त्याच्या पुढच्या खांबावरती 2-2 खांब, त्याच्या पुढच्या खांबावरती 2 खांब घालायचे. म्हणजे 1-2 1-2 असं हे राऊंड कंप्लीट करायचं आहे. म्हणजे सर्कलच्या बेसिक नियमाप्रमाणे तिसऱ्या राऊंडसाठी आपण 1-2 1-2 असं घेतो, त्याप्रमाणे आपण घ्यायचे. दुसऱ्या खांबावरती आपण 2 खांब घातले, तिसऱ्या खांबावरती 1च घालायचा, पुन्हा चौथ्या खांबावरती 2 घालायचे. असे 1-2 1-2 अशा पद्धतीने हे 18 टोटल मी खांब घालून घेणार आहे. 12 खांबावरती टोटल 18 खांब असतील आपल्याला. तिसरं राऊंड मी कंप्लीट करते. बघा 18 सिंगल खांब आपण घालून घेतलेले आहेत. पहिला जो सिंगल खांब घातला आहे तिथे स्लिप स्टिच करून हे राऊंड कंप्लीट करायचे. आणि आता खांबावरती न वर्क करता हा जो फ्रंट लूप आहे, फ्रंट लूप म्हणजे हा जो खांब आहे, खांबावरची ही चेन म्हणजे फ्रंट लूप आणि त्याच्या मागची चेन म्हणजे बॅक लूप. आपण फ्रंट लूपला वर्क, जरा डार्क कलर असल्यामुळे तो नॉर्मली व्हिडिओमध्ये प्रॉपर दिसत नाही,
पण फ्रंट लूपला वर्क करायचं आहे, त्यासाठी एक चेन घेणार आणि हा जो फ्रंट लूपचे चेन आपल्या खांबावरचा फ्रंट लूप आहे त्या फ्रंट लूपमध्ये दोरा काढून सुई काढून खेचून घ्यायचं आहे आणि ह्या दोन्ही टाकायचा एक सिंगल खांब बनवायचा आहे. असं रिवर्स स्टिचेस घालायचे जेणेकरून हा आपल्याला हा शेप पाहिजे. हा जो बियांचा सूर्यफुलांच्या सीड्स असतात, फ्लॉवर सीड्स, त्याचा शेप पाहिजे. म्हणून आपण हे प्रत्येक हे जे सिंगल खांब जे आहेत त्याच्या फ्रंट लूपमधनं टोटल 18 सिंगल खांब घातलेत आपण थर्ड राऊंडला. त्या थर्ड राऊंडच्या टोटल 18 सिंगल खांबच्या फ्रंट लूपमधनं आपण एक सिंगल खांब घालून घेणार आणि तो सुद्धा रिवर्स. डार्क कलर असल्यामुळे जरा प्रॉपरली दिसत नाही व्हिडिओमध्ये, पण घालताना केअरफुली घालायचं. बॅक लूपमध्ये जायचं नाही. फ्रंट लूप जो आहे तो फ्रंट लूपमध्येच आपण घालायचे स्टिचेस. हे राऊंड मी कंप्लीट करून घेते. हे असे 18 रिवर्स खांब घातलेत आपण फ्रंट लूपमध्ये. बॅक लूप हा मागच्या साईडला आहे अवेलेबल, आपण फक्त फ्रंट लूपमध्ये घातले. आता हा जो फर्स्टवाला टाका घातला आहे तिथे आपण स्लिप स्टिच करून हे बंद करून घ्यायचं आहे. सर्कल कंप्लीट करून घ्यायचं आहे. बॅक साईडने कंप्लीट केलं तरी चालतंय. मी आता हा बॅक साईडलाच कंप्लीट करते. फ्रंट साईडने रिवर्स होतं ते प्रॉपर होत नाही. आणि आत्ता आपल्याला वर्क करायचं आहे हे जे बॅक लूप आहेत त्या बॅक लूपमध्ये बरोबर जिथे टाका बंद केला आहे तिथला पहिला जो बॅक लूप आहे त्या बॅक लूपमध्ये मी क्रोशे हुक टाकणार आहे आणि एक सिंगल खांब बनवून घेणार आहे. आता हे 18 आहेत. आपल्याला इथे सर्कलच्या नियमाप्रमाणे 24 सिंगल खांब घालायचे आहेत, कारण 6 घातलेत. एक राऊंड वाटलं की त्याच्या पुढचे 6 अजून प्लस करायचे आपल्याला. इथे 6 घातले, 6 + 6 12. थर्ड राऊंडला 12 + 6 18 झाले. आता 18 + 6 24 घालायचे आहेत. मग 24 घालण्यासाठी आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये एक डबल खांब घालायचा आहे पहिल्या टाक्यामध्ये. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये पण बॅक लूपमध्ये मी एक डबल खांब घालणार आणि तिसऱ्या बॅक लूपमध्ये तिसऱ्या टाक्यामध्ये 2 डबल खांब घालणार, 2 सिंगल खांब घालणार. एक आणि त्याच टाक्यामध्ये एक, हा दुसरा एक, म्हणजे टोटल 3 झाले. पुढच्या 2 टाक्यामध्ये एक सिंगल खांब घालायचे आहे आपल्याला. सगळं वर्क आपलं हे बॅकलूपचंच आहे. एक, त्याच्या पुढच्या बॅकलूपमध्ये पण एक घालायचं आहे आणि तिसऱ्या बॅकलूपमध्ये 2 टाके घालणार, 2 सिंगल खांब. पुढे पुन्हा पुढच्या 2 बॅकलूपमध्ये एक सिंगल खांब आणि तिसऱ्या बॅकलूपमध्ये 2 सिंगल खांब. एक 2 एक 2 प्रमाणे हे पद्धतीने हे 12 सिंगल खांब झालेले आहेत. पहिला जो सिंगल खांब घेतला आहे तिथे आपण स्लिप स्टिच करून कंप्लीट करायचं आहे. आणि जसे इथे 18 रिवर्स स्टिचेस घातले तसे आता ह्या सर्कलला 12 रिवर्स स्टिचेस घालायचे आहेत 12 खांबाचे. त्यासाठी एक चेन घेतला आहे आणि पुढच्या टाक्यामध्ये आपण क्रोशे हुक टाकून हे करायचं.
सिंगल खांब बनवायचा, त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये जायचं फ्रंट लूपमध्ये, पूर्ण टाक्यामध्ये नाही, फक्त फ्रंट लूप घ्यायचा आहे, क्रोशे हुक टाकून सिंगल खांब घालायचा. जसं हे राऊंड कंप्लीट केलेलं आपण इथे 18 घातलेले रिवर्स, तसे आता हे 12च्या ह्याच्यामध्ये 12 घालायचे आहेत आणि हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचे. आणि हे राऊंडसुद्धा कंप्लीट झालेलं आहे आपलं. 23 आणि लास्टचा हा 24. पहिल्या टाक्यावरती क्रोशे हुक टाकून स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पुढच्या राऊंडसाठी जसे इथे आपण एक वाढवलेलं, आता वाढवायचं नाही, प्रत्येक खांबावरती एक एक पद्धतीने जसे 12 आहेत तसे 12 सिंगल खांब करून घ्यायचे बॅक लूपमध्ये. बॅक लूपमध्ये मी आता इथे 12 प्रत्येकी एक एक अशा पद्धतीने 12 सिंगल खांब करून घेते. हे असं राऊंड कंप्लीट करून घेणार 12 सिंगल खांब. आणि सेम जसं हे रिवर्स बनवलं आहे 12 रिवर्स स्टिचेस, तसे आपल्याला 12 फक्त फ्रंट लूपमध्ये रिवर्स स्टिचेस बनवायचे आहेत आणि बॅक लूपमध्ये आपण येलो कलर जॉईन करणार आहे. तर हे मी स्टिचेस कंप्लीट करून हे जे रिवर्स स्टिचेस आहेत ते राऊंड मी कंप्लीट करते, नंतर आपण पुढचं पाहू. हे पण 12 डबल खांब आपण कंप्लीट करून घेतले. 12 रिवर्स स्टिचेस 24 रिवर्स स्टिचेस आपण कंप्लीट करून घेतलेत. आता हे स्लिप स्टिच करून हे राऊंड कंप्लीट करून टाकायचं आहे आणि हा एक्स्ट्रावाला दोरा कट करायचा आहे. 18 खांबावरती 18 डबल खांब, नंतर आपण स्टिचेस वाढवले, इथे 18चे 24 केले, ते 24 रिवर्स खांब आले आणि पुन्हा सेम राऊंड केलं, प्रत्येक टाक्यावरती एक एक, म्हणजे 24चे 24च स्टिचेस राहिले, म्हणून हे आता आहेत 24 रिवर्स स्टिचेस. आता हे जे टाके दिसत आहेत आपल्याला बॅक लूप, फ्रंट लूपला आपण रिवर्स स्टिच मारले 24 राऊंडचं, जे 24 खांबांचं राऊंड जे होतं त्याचं. आणि हे जे बॅक लूप दिसत आहेत त्या बॅक लूपमध्ये आपल्याला आता वर्क करायचं आहे, पण येलो कलरने. आता आपण पेटल बनवणार आहोत. पेटल बनवायला स्टार्ट करायचं आहे, तर पेटलचा बेस म्हणून आपल्याला हे जे 24 बॅकलूप दिसत आहेत त्या बॅकलूपमध्ये 24 सिंगल खांब घालून घेणार आपण. आधी प्रत्येक खांबामध्ये एक एक सिंगल खांब अशा पद्धतीने. आधी पहिला मी दोरा जॉईन केला आहे आणि त्याच टाक्यामध्ये एक सिंगल खांब घालून घ्यायचा आहे. आपला पहिला सिंगल खांब झाला. असा प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल खांब घालून हे 24 खांब घालून घ्यायचे आहेत आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने हे राऊंड मी कंप्लीट करून घेते. हे पण 24 खांब घालून घेतलेले आहेत. हा जो पहिला खांब आहे त्याच्यावरती स्लिप स्टिच करायचे आपल्याला. आणि आता पेटल्स म्हणजे पाकळ्या बनवायला सुरुवात करायची. त्यासाठी पहिले मी 3 खांब घेणार, 1 2 आणि 3 चेन घेणार. दोऱ्याचा 2 वेळा वेढा घ्यायचा सुईवरती आणि त्याच खांबामध्ये एक डबल ट्रिपल खांब, म्हणजे 4 लूप आहेत, 4चे 3 करायचे, 3चे 2 करायचे आणि 2चा 1. पुन्हा अजून एक डबल ट्रिपल खांब जो म्हणतो त्याला तो घ्यायचा. एक चेन घ्यायची आणि हा जो 2 टाक्यांचा जो भाग आहे त्याला एकत्र पिकॉट बनवायचा असा. पुढच्या टाक्यामध्ये 2 ट्रिपल खांब घ्यायचे, 1 आणि 2, 3 चेन घ्यायच्या, 1 2 आणि 3 आणि त्याच टाक्यामध्ये स्लिप स्टिच करायचं. म्हणजे आपली ही पेटल रेडी झाली.
3 चेन, 2 ट्रिपल खांब, 1 चेनचा पिकॉट, पुन्हा पुढच्या टाक्यामध्ये 2 ट्रिपल खांब आणि 3 चेन स्लिप स्टिच. ही आपली सूर्यफुलाची पेटल. 2 टाक्यामध्ये 1 पेटल होते. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करायचे. या टाक्यामध्ये वर्क करायचं नाही. पुढची पेटल बनवायला पुन्हा पुढच्या टाक्यामध्ये जायचं स्लिप स्टिच करून. म्हणजे प्रत्येक पेटलच्या मध्ये एका टाक्याची स्पेस असणार. तिथून स्लिप स्टिच करून पुढे जायचं आपल्याला. आता सेम इथे पण बनवायचे. 1 2 3 ट्रिपल खांब त्याच टाक्यामध्ये. दोन ट्रिपल खांब झाले. त्याच टाक्यामध्ये 1 चेन घेऊन पिकॉट बनवला. पुढच्या टाक्यामध्ये 2 ट्रिपल खांब, 3 चेन आणि स्लिप स्टिच. 1 2 3 चेन आणि त्याच टाक्यामध्ये हे स्लिप स्टिच. दुसरी पेटल पण रेडी झाली. पुन्हा पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करायचे आणि अजून एकदा स्लिप स्टिच करून तिसरी पेटल सुरू करायचे. अशा पद्धतीने 24 खांबामध्ये मी टोटल 8 पाकळ्या बनवून घेते. मग आपण पुढचं पाहू. हे पहा, हा जो शेवटचा टाका आहे तिथे मी स्लिप स्टिच केलं. आता मी हे जे सगळे पेटल बनवलेले आहेत ते फ्रंट लूपमध्ये बनवलेले आहेत. हे पहा, बॅक लूप तसंच आहे. म्हणजे पूर्ण टाक्यामध्ये वर्क न करता फ्रंट लूपमध्ये पेटल बनवले. दाखवते, ही पेटल सोडून दाखवते कशी बनवायची ती. स्लिप स्टिच करायचे. त्याच्यानंतर पूर्ण टाक्यामध्ये बनवली नव्हती, ह्याच्यामध्ये वर्क करायचं आपल्याला. मग इथे जायचं स्लिप स्टिचने. 3 चेन बनवायच्या, 2 ट्रिपल खांब त्याच टाक्यामध्ये. सगळं वर्क फ्रंट लूपमध्ये. एक चेन स्पेस, पिकॉट बनवला. पुढच्या टाक्यामध्ये फ्रंट लूपलाच, पूर्ण टाका घ्यायचा नाही, फ्रंट लूपला घ्यायचं आहे आपल्याला. तीन चेन, स्लिप स्टिच, आणि पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच. आता बॅक लूपमध्ये सुद्धा अशाच पेटल बनवायच्या आहेत, पण त्याच्या आधी आपल्याला 2 स्टिचेस सोडून या 2 पेटलच्या मधला जो स्टिचेस आहे जिथे आपण स्लिप स्टिच केले तिथे आपल्याला पेटल बनवायचे. त्याच्यासाठी मग हे 2 लूप जे आहेत त्याला स्लिप स्टिचने मी सेंटरला जाते. 1 आणि 2 पेटल मागचे लूप सोडलेत मी. आणि हा जो जिथे स्लिप स्टिच केला आहे आपण त्याच्या मागचा जो हा लूप आहे त्या लूपमध्ये घ्यायचे, वर्क करायचे. त्यासाठी 3 चेन, 2 ट्रिपल खांब, एक चेन घ्यायचं आहे आणि पिकॉट करायचं आहे. 1 चेन स्पेसचा पिकॉट आणि पुढच्या लूपमध्ये 2 ट्रिपल खांब, 3 चेन, स्लिप स्टिच. हे पहा, अशा पद्धतीने पुढे तसंच अजून एक स्लिप स्टिच आणि मग पुढे सेंटरला तसेच पेटल बनवायचे. 3 चेन, ट्रिपल खांब,
म्हणजे जशी ही पेटल बनवली सेम पद्धतीने आपण हे पूर्ण कंप्लीट करायचं आहे. हे कंप्लीट करून घेते, मग आपण पुढचं पाहू. हे पहा, शेवटची पेटलसुद्धा आपली बनवून झालेली आहे. हा जो बॅक स्टिचचा लास्टवाला स्टिच आहे त्याच्यामध्ये स्लिप स्टिच करायचे. आणि दोरा एक चेन घेऊन दोरा कट करून टाकायचा आपल्याला. हे पहा, आपलं सनफ्लॉवर रेडी झालेलं आहे. फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. आता बॅक पार्टसाठी म्हणजे हा जो पाठचा भाग आहे, डेटाकडचा जो भाग असतो, या पाठच्या भागासाठी आपल्याला बनवायचा आहे ग्रीन कलरने. हे पहा, पाठचा भाग बनवण्यासाठी मी असा हा सर्कल बनवून घेतला आहे. जसा फ्रंट 6 टाक्यांच्या बेसने आपण फ्रंटचा बेस बनवला आहे, तसाच हा पाठचा बेस पण 6 टाक्यांच्याच भागामध्ये बनवायचा आहे. पहिले 6 सिंगल खांब, सेकंड राऊंडला 12, थर्ड राऊंडला 18, नंतर मग 24 आणि 24 सिंगल खांब जे घातले आहेत, 6, 12, 18, 24 आणि 24 परत लास्ट जे राऊंड आहे ते प्रत्येक खांबावरती एक सिंगल खांब, अशाप्रमाणे 24 पुन्हा असे टोटल 5 राऊंड आपण बनवले. 6, 12, 18, 24 आणि पुन्हा एंडिंगला 24. आता आपल्याला पेटलच्या ज्या असा जो शेप आहे पेटलचा, सनफ्लॉवरच्या पेटल्सचा मागचा भाग बघितला तर तुम्हाला लक्षात येईल. तर तो असा भाग आपल्याला बनवायचा आहे निमोठा. त्यासाठी सेम जशा पेटल बनवल्या तोच पॅटर्न आहे, फक्त थोडासा डिफरंट आहे. मी आधी हे राऊंड कंप्लीट करून घेते. 2 चेन घ्यायच्यात आणि त्याच खांबामध्ये 2 डबल खांब घालायचे. 1 डबल खांब घालायचे. 1 चेनचा पिकॉट घ्यायचा आहे, त्याच्यातच ह्याच डबल खांबमध्ये पुढच्या टाक्यामध्ये 1 डबल खांब घालायचा आहे. 2 चेन, स्लिप स्टिच, म्हणजे 2 टाक्यामध्ये मिळून हा असा शेप बनवला आहे आपण. हे पहा, पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये जायचं आहे पुन्हा स्लिप स्टिचने. म्हणजे 1 टाका आपण स्किप केला आहे इथे. आणि पुढे तसंच घ्यायचं आहे. 2 चेन, 1 डबल खांब, 1 चेनचा पिकॉट, पुढच्या टाक्यामध्ये 1 डबल खांब, 2 चेन, स्लिप स्टिच. पुढचा टाका स्किप करायचा आहे स्लिप स्टिचने आणि त्याच्या पुढच्या टाक्यात स्लिप स्टिचने जाऊन पुढची पेटल बनवायचे. अशा ह्या 12 पाकळ्या आपण बनवून घ्यायच्यात. हे राऊंड मी कंप्लीट करते, नंतर आपण पुढचं पाहू. हे पहा, हे जसे 8 इथे 8 वरच्या साईडला 8 आणि खालच्या साईडला 8 अशा 8 पाकळ्या घेतल्यात, तसे आपण हे इथे 8 बॅकग्राऊंडला बनवून घेतले. असे 1 चेन घेऊन दोरा कट करायचा आहे, पण दोरा कट करताना थोडासा लांब ठेवायचा आहे, जेणेकरून तो आपल्याला इथे स्टिच करायला मिळेल. त्यामध्ये सुई टाकायची आपल्याला. आता दोरा खेचून घ्यायचा आधी आणि ही बाजू आतमध्ये ठेवायची आणि ही बाजू बाहेरच्या बाजूला ठेवून सगळे दोरे आतमध्ये घेऊन शिवायला घेऊन टाकायचं. आणि हे असं हे स्टिच करायचं. अगदी बरोबर राऊंडवरती राऊंड येतो हा, आणि ह्या पेटलवरती हा जो भाग आहे निमोठा तो, त्या हिशोबाने असं हे शिवून घ्यायचं आहे.
स्टिच करताना पेटलवर पेटल येईल ह्याची काळजी घ्यायची आपल्याला. याचं हे इथपर्यंत शिवून घेणार आणि हा थोडासा भाग ओपन ठेवणार, कारण इथे आपल्याला तार घालायची आहे. एवढं शिवून घेते, नंतर आपण पुढचं पाहू. हे पहा, हे अर्धवट असं ठेवलं आहे. इथून आपल्याला तार जॉईन करायची आहे, ते देठ त्याचा फुलाचा, त्यामुळे हे नंतर आपण जॉईन करायचं आहे. आता आधी आपण पान बनवून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीचं हे पान. ते बनवण्यासाठी मला लागणार आहे छोटासा तारेचा तुकडा आणि ग्रीन कलर ऊल. मी त्याआधी 10 चेन बनवून घेते. स्लिप नॉट 10 चेन बनवायच्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 चेन बनवल्यानंतर हा तारेचा तुकडा जो आहे थोडासा लांब ठेवून, हे पहा, इकडे थोडेसे स्पेस ठेवून हा तुकडा आपण असा ठेवून घ्यायचा आहे आणि क्रोशेच्या बाजूची चेन सोडून त्याच्या पुढच्या चेनवरती डान्स करताना झूम केल्यावर दिसेल. क्रोशेच्या बाजूची चेन स्किप करायची आणि त्याच्या पुढच्या चेनवरती सिंगल काम घालून घ्यायचं आहे. पण सिंगल काम घालताना हा तुकडा जो आहे तो तुकडा सुद्धा असा आतमध्ये घ्यायचा आहे, तारेचा तुकडा. ही तार जी आहे ती आतमध्ये घ्यायची आहे अशी. त्याच्या पुढच्या टाक्यावरती एक हाफ डबल काम घालायचं आहे पुढच्या चेनमध्ये आणि पुढच्या 5 चेनमध्ये प्रत्येकी एक डबल खांब घालायचं आहे. एक, पुढच्या चेनमध्ये हा दुसरा, 2, त्याच्या पुढच्या चेनमध्ये हा तिसरा, 3, हा 4, चौथा आणि हा 5वा. त्या पुढच्या चेनमध्ये हाफ डबल खांब घालायचा आहे एक. आणि लास्टची चेन आहे त्याच्यामध्ये एक सिंगल खांब, 2 चेन, हा तार मोडून घ्यायची आणि त्याच टाक्यामध्ये पहिला जो शेवटचा जो आहे तो एक सिंगल खांब, म्हणजे त्याच्यामध्ये आपण एक सिंगल खांब, 2 चेन, एक सिंगल खांब असे स्टिचेस घेतलेत. ही तार इकडे खेचून घ्यायची आणि आता जसे स्टिच घालत आले तसेच रिवर्स टाके घालायचे. हा सिंगल खांबला सिंगल खांब झालेला आहे. आता इथे हाफ डबल खांब आहे, जिथे आपण हाफ डबल खांब घातला त्याच टाक्यामध्ये आपण हाफ डबल खांब घ्यायचा. पुढच्या 5 टाक्यामध्ये प्रत्येकी एक डबल खांब घ्यायचा. दोन, 3, 4, 5. पुढच्या टाक्यामध्ये एक हाफ डबल खांब आणि शेवटच्या टाक्यामध्ये सिंगल खांब.
आता हे एक्स्ट्रा जी तार आहे ती कट करून टाकायची आपल्याला. आणि या 2 ताराच्या इथून इथे स्लिप स्टिच करून हे कंप्लीट करायचं आहे. आणि दोरा थोडासा लॉंग ठेवायचा आहे जेणेकरून तो तारेभोवती आपल्याला गुंडाळता येतो. हा असा दोरा तारेभोवती गुंडाळायचा. हा जो एक्स्ट्रावाला आलेला दोरा कट करून टाकायचा. दोन पानं बनवून घ्यायची ती. आता आपल्याला हा बेस सुद्धा तयार करून घ्यायचा आहे कुंडीचा, पण त्याच्या आधी हे पूर्ण करून झाल्यावरती आपण बेस तयार करूया. तर हे सनफ्लॉवरचं आणि ह्या 2 पानं जोडायच्या आणि ही जी तार आहे ती ही सेंटरला इथे जॉईन करायची आहे. त्यासाठी या 3 तारा एकत्र घेतल्यात. आपल्याला थोडंसं जाडवाला हवा आहे म्हणून डेट थोडा जाड हवा आहे आणि माझ्याकडे कमी गेजच्या तारा असल्यामुळे ग्रीन कलरचा रेडीमेड वायर सुद्धा भेटते आणि ती जाड असते मार्केटमध्ये. ती वायर जर भेटली तर ते बेस्ट आहे याच्यापेक्षा. मी ही इथून हा जे 6 टाक्यांचा भाग आहे त्याच्या साईडच्या सेंटरवरनं मी हा दोरा घातला आहे. ही वायर घातलेली आहे. इथून घालून बरोबर या साईडने इथून 3 टाके सोडले, इथून 3 टाके सोडले आणि बरोबर या साईडने बरोबर सेंटरला मी हे पुन्हा खाली घालते. हे अशा पद्धतीने बरोबर सेंटरला आली पाहिजे. माझ्याकडे ग्रीन कलरचा दोरा, ग्रीन कलरची जी रेडीमेड प्लास्टिक वायर मिळते ती अवेलेबल नसल्यामुळे मला हे डबल करायला लागते काम. तुमच्याकडे जर ती अवेलेबल होत असेल तर मग त्याने पटकन होतं आहे, एवढी मेहनत करायला लागत नाही. आता ह्याला मी असं राऊंड करून घेणार आहे. एकत्र. आणि आता हा जो दोरा आहे तो आधी स्टिच करून घ्यायचा आहे आपल्याला. हे पण प्रॉपर फिक्स करून घ्यायचे 1-2 स्टिचेसने या वायर्स ज्या आहेत तिथे त्या, जेणेकरून ह्या टोटल प्रॉपर फिक्स होतील. हे हलणार नाही, हे स्टिक राहील प्रॉपरली. हे पहा, चारी साईडने शिवून झालेला आहे सगळ्या साईडने. हा जो दोरा आहे तो आता ह्याला टर्न मारायचं आहे. आधी ह्याला प्रॉपर सिक्युअर करायचं आहे गाठने, नॉट बांधून. याला ट्विस्ट करायचे आणि हा एकत्र जॉईन करायचं. असं हे ट्विस्ट करत जायचं आहे जेणेकरून हे प्रॉपर होईल फिक्स. असं गॅप राहणार नाही.
हा सोडून द्यायचा, दुसरा दोरा घेऊ शकतो आपण त्याच्यात तो. हा दोरा तसाच ठेवला आहे, त्याच्यात आता नवीन दोरा अटॅच करायचा. कंटिन्यू ठेवला असता तर दोरा छोटा आहे म्हणून मी तो दुसरावाला दोरा जॉईन करते, कारण तो दोरा पूर्ण नाही, पुन्हा असं जॉईन करायचं आहे. एवढी साईज झालेली आहे. आता मला इथे पान ॲड करायचं. त्यासाठी हे जे लॉंगवालं पान आहे ते मी असं इथे स्टिक करणार. पुन्हा असं गुंडाळत जायचं. आता हे दुसरं जे पान आहे ते सुद्धा इथे जॉईन करायचं आहे. असं खालपर्यंत जेवढं आपल्याला हवं आहे इथपर्यंत मी हे सगळं हे गोल फिरवून घेऊन येणार आहे. ग्रीन कलर करणार आहे. हे हे असा दोरा गुंडाळून घेतलेला आहे मी. आता एक्स्ट्रावाला दोरा कट करते. आता हा जो मातीसाठी पॅच बनवला आहे सर्कल आपण सॉईलसाठी, तो वरती ठेवून आपल्याला स्टिच करायचा आहे. पण त्याच्या आधी हा जो देठ आहे बनवला आहे आपण, थोडासा राऊंड करून घेतला आहे मी हा, कारण मला एवढाच पाहिजे नाही. ही लॉंग वायर होती, ती सपोर्टसाठी मी अशी फोल्ड केली ही अशी, आणि याच्यामध्ये घालून हे असं वरती खेचून घेणार आहे मी. आणि हा कुंडीमध्ये प्रॉपर, याला नंतर स्टिच करायचं आहे आपण, पण आपल्याला आता हे प्रॉपर शिवून घ्यायचं आहे कुंडीमध्ये. असं राऊंड करून स्टिच करून घ्यायचं इथे ब्राऊन कलरच्या दोऱ्याने आतल्या साईडने, जेणेकरून हे प्रॉपर फिक्स राहील, हलणार नाही. दोघांची हाईट मला चेक करायची आहे, त्या प्रॉपर एक्झॅक्ट सेम हाईटने दोन्ही पण पाहिजेत, त्यामुळे सेम हाईटचे झालेले आहेत. आता हे बरोबर सेंटरला ठेवून हे ब्राऊन कलरच्या दोऱ्याने स्टिच करून घेते. त्यासाठी मला लागणार आहे सुई आणि ब्राऊन कलरचा दोरा. थोडासा लांब ठेवून कट करून घ्यायचा आहे. हे आतल्या साईडनेच मी असं हे सिक्युअर करून घेणार आधी. आणि आता हा जो भाग आहे वरचा, हा बरोबर सेंटरला आला पाहिजे असा. आणि मग हा साईडचा जसा कुंडीचा आकार आहे तसा आपल्याला राऊंडमध्ये ॲडजस्ट करायचा आहे. खालच्या साईडला टाके घालायचे आहेत आपल्याला.
टाके घालताना शक्यतो बाहेरून दिसणार नाही तेवढं असे घालायचे. आणि प्रॉपरली स्टिच करून घ्यायचं आहे. थोडंसं वाकलं तरी हरकत नाही. जेव्हा आपण फिनिशिंग करणार इथे तेव्हा ते वाकणार नाही, ते प्रॉपर येणार. आता आधी मी हे सगळं पूर्ण शिवून घेते. हे पहा, हे मी असं थोडे थोडे लांब दोरे टाकून शिवून घेतलेलं आहे आतमध्ये, जेणेकरून हा कुंडीला प्रॉपर राहील. आता आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फोम भरायचा आहे. हा फोम जो आहे तो याच्यामध्ये भरायचा आहे, पण आधी साईडने शिवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी कुठल्याही एका साईडला हा दोरा जॉईन करते. हाच दोरा लांब ठेवला असता तर मला आता जॉईन करायचीच गरज नव्हती, पण मी तो दोरा ठेवायला विसरली, त्यामुळे आता हे जॉईन करते मी दोरा इथे. हे पासा गाठ मारून दोरा जॉईन केला आहे आणि ह्याच्या फर्स्ट टाक्यामध्ये दोरा जॉईन केला आहे मी इथे. आणि इकडे आपल्याला हा जो पहिला टाका नाही, त्याच्या खालचा जो टाका आहे जिथे आपण घेतला आहे लॉंग सिंगल काम घेतलेला जो आहे, दाखवते. आपण जिथे लॉंग सिंगल काम घेतलं आहे तिथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे का. पुन्हा तसंच पुढच्या दोऱ्यात टाकायचं आहे आपल्याला सुई, पुढच्या टाक्यात. अशा पद्धतीने हे मी इथपर्यंत शिवून गेला आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये फॉर्म ॲड करायचं आहे. हे एवढं मी स्टिच करून घेतलेलं आहे. आता ही स्पेस आहे, ह्याच्यामध्ये आपण फोम घालणार आहोत. फोम पिंजून घालायचं आहे कधी पण घालताना, जेणेकरून मग शेप प्रॉपर राहतो. अदरवाईज जसा ज्या ठिकाणी फोम जास्त असतो त्या ठिकाणी शेप ओबडधोबड होतो. चारी साईडला घालायचं आहे कुंडीच्या. अजून फोम लागणार आहे आपल्याला. कुंडीचा शेप प्रॉपर येईपर्यंत आपल्याला असं फोम कंप्लीट घालायचं आहे वरपर्यंत. हा इनफ आहे, जेणेकरून दोन्ही ज्या कुंड्या आहेत त्या आपल्या सेम दिसत आहेत. आता हा उरलेला जो थोडासा भाग आहे तो पण मी स्टिच करून घेते पटापट. हे शिवून झाल्यावर नंतर सुद्धा आपण हे ॲडजस्ट करू शकतो फोम हाताने. हे पाचशेपर्यंत अशा पद्धतीने हे शेवटपर्यंत मी हे स्टिच करून घेते. हे पहा, हे स्टिच करून झालेलं आहे. आता आपल्याला हा जो मधला जो आहे असं थोडंसं हलतं, त्याला आपण सिक्युअर करून घ्यायचं आहे या दोऱ्यानेच. त्यासाठी मी हाच दोरा सरळ इथपर्यंत घेणार आहे. अगदी डेटाच्या बाजूने बाहेर काढणार दोरा. असं चारी साईडने फिक्स करून घेणार आणि फायनली रेडी झालेलं आहे आपलं सनफ्लॉवर प्लांट विथ पॉट. बाकीचा हा जो दोरा आहे एक्स्ट्रावाला तो असा 2-3 वेळा मागे पुढे करून
एक नॉट टाकून सिक्युअर करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रावाला दोरा असा कट करून टाकायचा आहे. खालच्या साईडला बाहेर काढून कट करून टाकायचं आहे. हे फायनली रेडी झालेला आहे आपला सनफ्लॉवर प्लांट. त्याला प्रॉपर शेप द्यायचा आहे हाताने किंवा हेअर स्ट्रेटनरने. आणि हा वाला एक्स्ट्रावाला जो दोरा आहे तो हाईड करून टाकायचा आहे. हे फायनली रेडी झालेला आहे आपला सनफ्लॉवर प्लांट. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील. धन्यवाद.